आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, आता आपण पाहतोय की निवडणुकीचा टप्पा अखेर टप्प्यात आहे, प्रचाराचा टप्पा या 5 वाजता थंडवणार, तुम्ही सुद्धा आता प्रचाराच्या रॅलीत आहे, काय सांगा? नक्कीच आपण पाहताय लोकांचा प्रतिसाद खूप आहे, चांगला प्रतिसाद आहे, लोक सोबत आहेत। एकच आहे, निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर निवडणूक आयोगाने भाजप आणि मेंढे गटांच्या उमेदवारावर लक्ष ठेवावं, पैसा वाटप आणि छुपा बैठका त्यांनी करू नये याच्यावर लक्ष त्यांनी ठेवणं गरजेचं आहे। तुमच्याकडून वारंवार युवकांच्या प्रश्नांना साथ दिली जाते, बेरोजगारी असेल, महागाई असेल, त्याच्या विरोधात बोलले जाते, मात्र एकही आपण पाहतोय महायुतीकडून केवळ हिंदू आणि मुसलमानांचा प्रश्न। म्हणजे आपण हेच हैराण होतोय की 10 वर्ष बहुमताचं सरकार असून एकही काम दाखवत नाहीत, महागाईवर बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत, उद्योगावर बोलत नाहीत, रोजगार बोलत नाहीत, हिंदू मुस्लिम मटन मांस मच्छी जाती धर्म ह्याच्यावर बोलतायत। म्हणजे 10 वर्ष केलं काय आणि काही नाही मिळत नेहरू। आदित्यची काल सभा झाली होती, त्यावेळेला राष्ट्रपती आपण पाहतो की मुसलमान आहेत, ते 10 वर्षामध्ये त्यांना डोकं काढायला भेटलं नाही, म्हणून ते काँग्रेसचा वाट काढून आता डोकं काढायला बाहेर, असं राज ठाकरे म्हणाले होते। बघा, मी त्यांच्यावर कधी काही बोलत नाही, आमचं नातं आड येतं, एक डिसेन्सी आम्ही पाळतो, तरी देखील एकंदर आपण पाहतोय महायुतीकडून जे काही होतंय, ज्या मिनिटाला भाजप हरायला येतं पहिली गोष्ट ते करतं म्हणजे हिंदू मुस्लिम सुरू केलं, म्हणजे एक संकेत आहे की भाजप हरायला चाललंय। पण मी हेच सांगतोय, मुद्द्याचं बोला, तरुण असतील, महिला असतील, शेतकरी असतील, सगळ्यांबद्दल बोला ना, तुम्ही काय काम केलं तुमच्यासाठी, 10 वर्ष काय केलं ते दाखवा। नक्कीच आदित्यजी, मुंबई आणि गुजरातीमध्ये आपण पाहतोय मराठी गुजराती असा वाद होतोय, केवळ 3.5 कोटी हा मुंबई महापालिकेच्या टॅक्स मधून खर्च केल्याचा आरोप सुद्धा समोर आलेला आहे। आपण पाहतोय नरेंद्र मोदी यांचा जो रोड शो झाला होता, त्यामध्ये कसं पाहतो? बघा, वाद हा दुर्दैवी आहे, भाजप करत आहे वाद, कारण एक रागाची भावना मनात निर्माण करत आहे, सगळं काही गुजरातला पाठवून। आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या काळात कधी असा वाद निर्माण झाला होता, आपण आपल्या हक्काचं जे आहे ते आपल्या महाराष्ट्रात आणत होतो, पण प्रधानमंत्री महोदयांच्या रोड शो मध्ये, राजकीय रोड शो मध्ये, प्रचाराच्या रोड शो मध्ये एक तर विशिष्ट भाषेसाठी रोड शो केला, त्यानंतर 5 ते 6 कोटी खर्च त्याच्यावर झालेला आहे। आता किंमत कमी करून बोलतात 3.5 कोटी, मला वाटतं 5 ते 6 कोटीचा खर्च मुंबई महानगरपालिकेकडून आम्ही मुंबईकर करत आहोत। आदित्यजी, शेवटचा प्रश्न माझा की 4 टप्पे झालेले, कसा प्रोत्साहन आहे, किती जागा निवडून येतील 5 टप्प्यात झालेल्या? इंडिया आघाडीचं सरकार बसेल ही खात्री तर पटलेली आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते आदित्य ठाकरे। आपण पाहतोय 5व्या टप्प्याचा, आता अखेरच्या टप्प्यातली या ठिकाणी आपण होते प्रचार रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे आणि 5व्या टप्प्यातलं प्रचार या ठिकाणी होतोय। अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळत आहे। सध्या दादर परिसरामध्ये आहोत आपण। 20 मे रोजी 5व्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि त्यापूर्वी या ठिकाणी रॅली होताना पाहायला मिळते। एकंदरीत अनेक आरोप प्रत्यारोप असतील, हे सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांच्यामध्ये झालेले पाहायला मिळाले। मात्र या संदर्भातील आता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा। कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह मी वैभव पाटील, मुंबई।